सेकंड वरती आपण पाहतोय अजय घरत. या वेळेला मात्र चेंडूला पूल केलंय, पूल अँड पॉवरफुल वन बाउन्स, इट्स अ चौकार. चौकाराने सुरुवात होते. आगाज केला आहे अजय घरतने. कारण माहितीये आपण पॉइंट टेबल मध्ये जर पुढे जायचं असेल तर मात्र रन रेट सुद्धा चांगला ठेवावा लागेल आणि उर्वरित दोन्ही सामने सुद्धा जिंकावे लागतील. आणि ह्याच इराद्याने मैदानाच्या आतमध्ये द लेजंड क्रिकेटर अजय घरत. पहिला चेंडूचा सामना झाला, चौकाराने खातं उघडलं जाते हर्षिता 11 शिंदेगडाचा. चला पुढचा चेंडू, विशाल घरत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेरच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच दीपेश कडू या ठिकाणी घोषित करतायत अवांतर धावा. थोडस सूर गवसावा लागेल कारण सकाळचा सत्र आहे, थोडस आपण जमीन पाहतो, आउटफील्ड आहे ती थोडी नरम असते आणि अशा वेळेला जर वरून फटके आले तर नक्कीच जास्तीत जास्त स्कोर मिळू शकतो, होऊ शकतो आणि तोच जास्त स्कोरची गरज आहे ती हर्षिता 11 ला. पुढचा चेंडू पहिलं षटक मार्गस्थ आहे, आतापर्यंत 5 धावा झालेला असताना या वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार, 6 धावा. इरादे स्पष्ट आहेत अजय घरतचे, कारण जबाबदारी पूर्ण खेळी करतोय अजय घरत. कारण जबाबदारी ही एक अशी गोष्ट आहे ना की जी तुम्हाला थकू देत नाही. या वेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु डाव्या यष्टीच्या बाहेरच्या जाणलं, ओळखलं आणि मात्र सोडून दिलं. खराब चेंडू या ठिकाणी पंच दीपेश कुडू घोषित करतायत. आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना झालेला आहे. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 12. धावा विशाल यांना थोडासा विचार करण्यासाठी भाग पाडले. कारण हे आजचे जे आपण पहिल्यांदा 2 सामने पाहणार आहोत हे कालच्या दिवसातले आहेत आणि कालच्या दिवसातला फॉर्म मात्र तसाच ठेवत अजय घरत ऑन फायर. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल, निलेश त्या ठिकाणी जीवाच्या आकांताने धावतोय, पळतोय, 1 बाउन्स फील्ड केलं जाते, फेकी होते. तोपर्यंत 2 धावा मात्र सहज गत्या पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्याने स्कोर बोर्ड पुढे जाताना पहिल्या षटकातले 3 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. या पहिल्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 14, बिनबाद 14. विशालकडे पाहिलं तर हा महत्वाचा गोलंदाज आहे, आयकॉन खेळाडू आहे श्रीराम स्पोर्ट्सचा आणि आयकॉन खेळाडूवरती बेस्ट वर्सेस बेस्ट प्रहार केला जातोय. या वेळेला मात्र आडव्या पट्टीने खेळलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करणार नाही, 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातो. भाग मिल्खा भाग आणि काय घडलंय, वाह, चित्त्याच्या चपलाईने मात्र या ठिकाणी धावा घेतल्या जातात. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेने स्कोर बोर्ड पुढे जाताना बिनबाद 16. तेच मनातल्या मनात विचार चालू असेल की जर महत्वाचा गोलंदाजावरती एवढा मोठा प्रहार होतोय तर तदनंतर येणारे जे 3 गोलंदाज असतील त्यांची स्थिती कशी असेल. पुढचा चेंडू या वेळेला मिडल एस्टीवरती चेंडू आदळणार होता हे जाणलं अजय घरत याने. अनेक सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन दाखवलं आणि 1 रन्स 1 धाव मात्र पूर्ण केला. आतापर्यंत अजय घरतकडे आपण पाहिलं तर 5 चेंडूचा सामना केलेला आहे आणि या 5 चेंडूमध्ये अजय घरतने जवळ जवळ 15 धावा या केलेल्या आहेत. बिनबाद 17 अशी धावसंख्या, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. चला पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, सामनाकडे प्रफुल्ल पांचाल. यावेळेला प्रफुल्ल पांचालने प्रहार केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मात्र तत्पूर्वी पूर्ण केलेल्या आहेत. पहिलं षटक काहीसं महागडं म्हणावं लागेल विशाल घरत यांचं. पहिल्या षटकाच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 19. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय हे KPL चं पर्व 5वं आणि आज मात्र रणधुमाळी होणार यात काही शंका नाही. डीजे
कसा लागेल यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर राहुल आयुष किनी, स्ट्राइक एंड वरती द क्रिकेट मधले एक लेजंड स्टार खेळाडू श्रीराम स्पोर्ट्सचा म्हणजे श्रीराम खानावडेचा खेळाडू, महत्वाचा खेळाडू. आता मात्र तो हर्षिता 11 या लीग मध्ये हर्षिता 11 मधून खेळतोय. अजय घरत या वेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला, दोन फिल्डर अनसक्सेसफुल ठरतायत. चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल चौकार. चला या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट्स खानवडेवरती पण थोडीशी लक्ष असेल या मॅच वरती, कारण हा सामना जर आपण भरपूर फरकाने पराजित झालो तर कदाचित रन रेट मध्ये आपण खाली येऊ शकतो आणि इतरांच्या मात्र आशा पल्लवित होतील. चला पुढचा चेंडू, या वेळेला मात्र चेंडूला हवाई सपाट स्क्वेअर लेगच्या वरून टाटा बाय बाय करत गेंद निकल पड़ी है षटकार के लिए. पुढचा चेंडू आयुष्यांचा, या वेळेला सेन्सिबल क्रिकेट अगदी गली रिजन मध्ये चेंडूला दिशा दिली जाते. त्या ठिकाणी संदीप ठाकूर अतिशय चाणाक्षपणे क्षेत्ररक्षण करताना एक धाव मात्र तत्पूर्वी पूर्ण केली आहे. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाताना दुसरं षटक मार्गस्थ असताना 30 धावा. चला पुढचा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी मार्क वरती आयुष. या वेळेला चेंडूला पाठवले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चेंडू जाईल टू बॉन्स, बाउंड्री 4 रन्स, चौकार. आतापर्यंत खूपच महागडं षटक ठरते आयुष्यांचं. पहिलं षटक सुद्धा महागडं ठरलं होतं विशाल घरत यांचं. तदनंतर आयुष्याला पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा, दुसऱ्या चेंडूमध्ये 6, नंतर 1, नंतर 4. प्रफुल सुद्धा फॉर्म मध्ये येतोय. प्रफुलची फलंदाजी सुद्धा भारताने दिसते. यस, भाग मिल्खा भाग आणि चित्याच्या चपळाईने अजय घरत, अजूनही स्टॅमिना अजय घरतचा वाखणण्याजोगा आहे. 40+ खेळाडू असला तरी पण रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम आहे, कारण सराव यासाठी खूप महत्वाचा आहे आणि सतत सरावामध्ये असतात अजय घरत आणि त्याचंच प्रदर्शन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आतापर्यंत. चला पुढचा चेंडू आयुष्यांचा, या वेळेला चेंडूला हवाई सफर दिले, आमच्या समालोचन कक्षामध्ये येईल 6 धावा. दोन षटक आतापर्यंत हाताळून झालेली आहेत. जवळजवळ 11 मिनिटं झालेली आहेत.
42 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आविष्कार मात्र आता गोलंदाजी मार्कवरती. काय आविष्कार करेल काय? निलेशला का थांबून ठेवलं अजून कळत नाही, कारण मागच्या वेळेला सुद्धा कालचा दिवस आपण पाहिला, असं वाटत होतं की सामना चाललेला आहे आपल्या हातून आणि त्यावेळेला निलेशने कमबॅक केलं, निलेशने चांगली गोलंदाजी हाताळली. तोच निलेश मात्र अजूनही त्याला गोलंदाजी का दिली नाही हा प्रश्न आहे. नक्कीच काय घडते मनात, काय विचार चाललेत. आविष्कार टू अजय यावेळेला चेंडूला पाठवले कव्हरच्या दिशेने, वन बाउन्स चौकार, 4 रन्स. सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग. हॅलो, चला उर्वरित आता फक्त काही मिनिटं बाकी आहेत आणि लगेच अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या वेळेला काय घडलंय, चेंडूला पाठवले ऑन साइडला, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तितका चांगलं खोदून खेळून काढलंय अजय घरत यांनी. स्कोरबोर्ड अगदी थांबायचं नाव घेत नाहीये अजूनही. ओपनर बॅटर मैदानामध्ये असताना स्कोर बोर्ड आपण पाहतोय 48-48. एकही गडी अजूनही गारद झालेला नाही. आविष्कार गोलंदाजी मार्क वरती. अजय सेफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटची कडाला लागली, चेंडू दन दन थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडू जातोय बॅक साइडला, एक धाव मात्र पूर्ण केली जाते. त्या ठिकाणी संदीप ठाकूर यांचे अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण संदीप ठाकूरने पण जीवांच्या आकांताने पळत होते. पुढचा चेंडू, या वेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला, चेंडू कार्पेट पद्धतीने रोलिंग करत जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय चाणाक्षपणे क्षेत्ररक्षण करताना पाहतो. एक धाव मात्र तत्पूर्वी अर्जित केली जाते. एका धावेने स्कोरबोर्ड 51. खूप धावा होत आहेत आतापर्यंतचं टार्गेट पाहिलं. हायेस्ट रन किती होत्या? 59 असताना 63 चेसिंग केला होता जिजाऊ टायगर्सने. म्हणजे आतापर्यंत 63 पाहिला तर आपण हायेस्ट रन आहेत या मैदानावरती या पर्व 5 मध्ये. तर एक हायेस्ट रन्स घेण्याचा नक्कीच चान्स आहे हर्षिता 11 कडे. आतापर्यंत आपण स्कोरबोर्ड पाहतोय, बिनबाद 52 आणि अजूनही जवळजवळ 7 चेंडू शिल्लक असतील आविष्कार गोलंदाजी मार्क वरती. राईट ओव्हर द विकेट. या वेळेला थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू काही समजला नाही आणि अप्रतिम या ठिकाणी काय नजाकत म्हणावी लागेल विशाल घरत यांची. डायरेक्ट हिट केला आणि मात्र प्रफुल्ल पांचाळ धावचीच्या रूपाने बॅक टू द डगआउट. डीजे DJ Maddie It's like oh puri 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 na hero de gauri. It's like oh puri 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 na hero de gauri. It's body like the mala bangari. It's body like the mala bangari. चला नेक्स्ट मॅच मारुती फायटर्स आणि गावदेवी स्पोर्ट्स यांच्या दोन्ही कर्णधारांनी मात्र या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मारुती फायटर्स, गावदेवी स्पोर्ट्स. खानिवडी प्रीमियर लीगचं पर्व 5वं आपण या ठिकाणी पाहतोय. 2023
25. 12 संघ एकमेकांशी झुंजणार आहेत. ए गटामध्ये 6 आणि बी गटामध्ये 6 आणि आजचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि प्रत्येकासाठी प्रत्येक सामना महत्वाचा असणार आहे. प्रत्यक्ष खेळत नसताना सुद्धा जर दुसऱ्या 2 टीम लागल्या असतील ना त्यांच्यावरती पण लक्ष असेल आणि जो गोलंदाज हवा होता तो मात्र गोलंदाजी मार्कवरती मिस्टर निलेश. या वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. त्या ठिकाणी आयुष कडून थोडीशी चुकी झाली. झेल घेता आला असता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. अजय घरत अगदी तळपले. अजय घरतचे बॅट तळपताना आपण पाहतोय. आतापर्यंत वैयक्तिक आपण जर पाहिलं अजय घरत कडे तर 33 धावा अजयच्या बॅट मधून आलेल्या आपण पाहतोय. चला या पुढच्या चेंडूवरती 1 धाव मात्र पूर्ण केली. या एका धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाताना 55. चला या पुढील जो सामना असेल मारुती फायटर्स आणि गावदेवी स्पोर्ट्स यायचा आहे आपण. चला पुढचा चेंडू निलेश यांचा सामना करेल राज. खोलवर टप्प्याचा चेंडू 1 धाव अर्जित केली जाते. बघा मी आधीच म्हणालो होतो की निलेश हा फिरकी गोलंदाज आहे, जादुई गोलंदाज आहे. जसं गोलंदाजीसाठी सज्ज झाला आतापर्यंत 3 चेंडू खेळून झालेले आहेत. या 3 चेंडू मध्ये निलेशच्या 3 चेंडू मध्ये केवळ 4 धावा आलेत. म्हणजे पहिलं षटक हाताळलं विशाल यांनी 19 धावा दिल्या. दुसरं षटक हाताळलं आयुष यांनी 23 धावा दिल्या आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी बॅटची कडा लागते. बॅक टू द डगआउट मिस्टर अजय घरात. दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका. आई मार धन्यवाद. अजूनही 1 चेंडूचा खेळ शेष आहे. धाव संख्या हायेस्ट करता येईल 63 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती पाहतोय. यावेळेला पुन्हा चेंडू हवेत आहे. स्वतः निलेश या ठिकाणी निलेश कडून चुकी होते. चांगलं जजमेंट घेतलेलं परंतु चेसिंग जास्त असताना यावेळेला 3री रन पूर्ण करेल काय. चापल मात्र थोडासा कमी पडला आणि काही हरकत नाही. 2 धावा आणि आपल्या संघाला हायेस्ट रन्स वरती नेऊन ठेवले. विशेष कौतुक करतोय हर्षिता 11चं. आतापर्यंत 65 धावा हर्षिता 11च्या आलेल्या आहेत आणि ह्या पर्वातील सर्वात जास्त धावा हर्षिता 11च्या आहेत. परंतु लक्ष असणार आहे की सामना जिंकणे महत्वाचं आहे. धावा किती केल्या ते महत्वाचं नाही तर सामना जिंकणे हर्षिता 11 साठी महत्वाचं आहे. चला लगेच यायचं आहे. चुना पाहिजे. यस झाडू आणि चुना जा घेऊन. मारुती फायटर्स आणि गावदेवी स्पोर्ट्स या दोन्ही संघाचे कर्णधार.
चला या ठिकाणी आपण कालच्या दिवसात पाहिले चुकून एक बॅट कुठे गेली कळलं नाही. तर धानिव स्पोर्ट्स असं स्टिकर आहे त्या बॅट वरती. जर कुठल्या स्टँड मध्ये जर ती बॅट राहिली असेल आणि आपण जर खेळाडू त्या स्टँड मध्ये असाल तर मात्र आमच्यापर्यंत बॅट घेऊन या. कारण आपले सर्व खेळाडू अगदी जीवाप्रमाणे प्रत्येक जण त्या बॅटला जपत असतो. टॉस साठी इकडे यायचं आहे समोर या. पंकज कुडू या ठिकाणी यायचं आहे समोर कारण त्या ठिकाणी आपली रेंज थोडासा टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे आपण या रॅम्प वरतीच टॉस करणार आहोत. चला क्षेत्ररक्षण पण सजवून घ्या लगेच हर्षिता 11. मारुती फायटर या ठिकाणी टॉस जिंकतोय. सजवून घ्या. दोन ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. निर्धारित 24 चेंडू मध्ये 66 धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलंय. मारुती फायटर्स विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट हिअर. अगदी सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग घेतलेली आहे. एक निसर्गाच्या विरुद्ध जाऊन निर्णय घेतलेला आहे. कदाचित हर्षिता 11च्या या ठिकाणी बॅटिंग पाहिली असेल की चांगला स्कोर होतोय आणि ते पाहिल्यानंतर मात्र डिसिजन नक्कीच घेतलं असेल. मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय की एक बॅट कालच्या दिवसामध्ये राहिलेली आहे. धानिव स्पोर्ट्स असं स्टिकर त्या बॅट वरती आहे. झाडाखाली कुठेतरी होती आणि ब्लू कलरचा त्याला कव्हर आहे. बघा जरा असेल कुठे तर मात्र लगेच. यस मॅच इज गोइंग ऑन. चेंडू पाहिजे. तर 66 धावांचं भलं मोठं आव्हान चेस करण्यासाठी ओपनर बॅटर धडाकेबाज विशाल घरत आणि आयुष किनी. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो विशाल घरत. विशालला नावाप्रमाणे विशाल कामगिरी करावी लागेल. राज एक नवीन खेळाडू या खानिवडे गावातून आपण बिलॉंग करताना पाहतोय आणि पहिली जबाबदारी मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याची महत्वाची जबाबदारी. एक विश्वास हर्षिता 11च्या संघमालकाकडून तसेच कॅप्टन यांच्याकडून एक विश्वास दर्शवलेला आहे आणि त्या विश्वासाला साजेशी कामगिरी करेल काय राज. कारण भलं मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान डिफेंड सुद्धा करायचं आणि डिफेंड करत असताना अगदी जास्तीत जास्त रन रेटने हा सामना जिंकायचा आहे. चला काय घडते दोन्ही संघांसाठी सामना महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्क मध्ये मिस्टर राज. पहिला चेंडू. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलने दिशा बदलली. बॉलने आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला गेला. विशालला काही समजला नाही. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव. जसं निर्धाव चेंडू येतील तसं प्रेशर वाढेल श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघावरती आणि हर्षिता 11ला जे हवंय तेच घडेल. कारण आतापर्यंत पहिला चेंडू तोही डॉट. त्यानंतर दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज.
यावेळेला चेंडू येतोय कार्पेट पद्धतीने रोलिंग करत मिड ऑनच्या दिशेने, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. काय शिस्तबद्ध पद्धतीने खेळ चालू आहे. अजय यांनी काय गायडन्स केलेला आहे की जसा चेंडू एकतर बॉलरच्या दिशेने फेकला ना, तर त्याच्या पाठीमागे 3 ते 4 प्लेयर कमबॅक करताना पाहतो. बॅकअप चांगला ठेवलेला आहे. आणि अजयकडे फेकला तर अजयच्या दिशेने 3 ते 4 खेळाडू बॅकअप करतायत. वा, राज टू आयुष. हर्षिता 11चं लक्ष असेल की जास्तीत जास्त आयुष किनीला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी शरीराचा वेध घेणारा भीमर स्वरूपाचा चेंडू नो घोषित करतायत. खराब चेंडू पंच दीपेश कुडू सांगतायत आणि एक चान्स फक्त आहे. यानंतर जर तुम्ही भीमर हाताळलात तर कदाचित गोलंदाजी तुमची स्टॉप करावी लागेल. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय राजकडून. म्हणजे कुठलंही दबाव तंत्र नसताना अगदी स्कोर भरपूर झालेला आणि तरीही व्हेरिएशनचा प्रयत्न केला जातोय. या वेळेला चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या वरून, षटकार. धन्यवाद डीजे. 8 धावा बिनबाद, 8 धावा आतापर्यंत पहिलं षटक मार्गस्थ असताना झालेले आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला, त्या ठिकाणी नितेश विजय तर्रे अगदी स्क्वेअर लेग पासून जवळजवळ 30 ते 40 पावलं धावत येऊन चेंडूचं या ठिकाणी सहजगत्या चेंडू लगेच बॉलरकडे पाठवला. 9 धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती पाहतोय. राज गोलंदाजी मार्क वरती अजूनही पहिलं षटक मार्गस्थ आहे. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत गावदेवी स्पोर्ट्स वर्सेस मारुती फायटर्स. मारुती फायटर्सने फलंदाजी स्वीकारलेली आहे. लगेच हा सामना संपल्यानंतर विना विलंब गावदेवी स्पोर्ट्सने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. या वेळेला फटक्यात वजन, धावा मिळतील अर्धा डझन. धन्यवाद डीजे. या वेळेला काय उत्तर केले, प्रत्युत्तर देतो श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 15. म्हणजे हर्षिता 11चं जेव्हा विशाल षटक टाकत होता ना, त्यावेळेला 19 धावा होत्या. त्याचंच प्रत्युत्तर या ठिकाणी विशाल मात्र देताना पाहतोय. उजव्याच्या बाहेर थोडासा सूर आता मात्र हरवलेला आहे. राज विचार करतोय. एक धाव पूर्ण केली, एक धाव अवांतरच्या रूपाने मात्र या ठिकाणी प्राप्त होते. 16 धावा. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. राज गोलंदाजी मार्ग होते. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा दमदार, शानदार, बहारदार षटकार.
चला मीटिंग करू नका. पहिलं षटक खूप महागडच ठरले, कारण 66 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आणि येणारे मात्र आता चेंडू असतील 18 आणि धावा हव्यात 44. 18 चेंडूत 44 धावा. डिफेंड केल्या जातील काय की प्रहार करून श्रीराम स्पोर्ट्स टेबल टॉपला जाईल? काय घडेल? 44 धावांची गरज आहे. प्रफुल्ल पांचाल गोलंदाजी मार्क वरती. आयुष ज्याने एक षटकार लगावलेला आहे स्क्वेअर लेगच्या वरून, तो आहे स्ट्राईक एंड वरती. अठरा चेंडू 44 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. यावेळी टप्पा पडल्यानंतर ओळखलं, पाहिलं आणि जागा बनवली, चेंडूला फेकून दिला षटकाराच्या दिशेने. 6 धावा. धावा आतापर्यंत झालेल्या 36 धावांची 38 धावांची गरज आहे. 17 चेंडू 38 धावा. विचार विमर्श चालू आहे. या वेळेला सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर चेंडूला अजिबात उसळी आली नाही. आपल्या भाषेत सरपट्टी बॉल. यस, आणि असं पहिल्यांदा घडलं असेल. आपण पाहिलं की हर्षिता 11 जेव्हा फलंदाजी करत होते, एकूण 24 चेंडू हाताळले गेले आणि 24 चेंडू पैकी एकही चेंडू निर्धाव झाला नव्हता. प्रत्येक चेंडूवरती धावा कुठल्या होत्या? अजय घरत होता, आपण प्रफुल्लला पाहिलं, राजला पाहिलं, सुनील चापलला पाहिलं. चला पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा जैसे थे, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ठरवले आयुषला कशा प्रकारे आपण खेळवू शकतो. ओव्हरपिच चेंडू टाकले जात आहेत, गुड लेंथ वरती बॉल ठेवले जातात, कारण आयुषने आतापर्यंत 2 षटकार मारलेत. प्रफुल्लने ओळखले, पहिला षटकार मारला त्यावेळेला चेंडू फुलटॉस होता, दुसरा षटकार मारला त्यावेळेला चेंडू शॉर्ट पिचला होता. या वेळेला मात्र आयुषला जर जखडून ठेवायचं असेल तर शॉर्ट पिच चेंडू टाकणे गरजेचं नाहीये. महत्वाचं असेल ओव्हरपिच किंवा गुड लेंथ वरती चेंडू ठेवावा लागेल. हेच क्रिकेटमध्ये आपल्याला दिसते की प्रत्येक वेळेला फलंदाजाची स्ट्रॉंग पॉइंट कुठला आहे तो ओळखला जातो आणि त्यानुसार गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू. यावेळी बघा पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. टप्प्याची वाट पाहत राहिला आयुष. 3 लगातार डॉट बिंदी गेन. म्हणजे पहिल्या चेंडूवरती जो जोरदार प्रहार केला होता ना, एक आशा पल्लवित केल्या होत्या श्रीराम स्पोर्ट्स खानवडेच्या. तदनंतर मात्र 3 लगातार डॉट. म्हणजे बघा ज्यावेळेला तुम्ही मोठे प्रहार करतात ना, त्यावेळेला 1-2 रन्स घेण्याचा पण प्रयत्न झाला पाहिजे, कारण जसे बॉल मिस होतात ना तसं प्रेशर अजूनही वाढत जाते. यावेळी शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जर तुम्ही शेफल झाला तर तितकाच क्रीज अजून वाढत जातं. आणि यावेळेला चौथा डॉट चेंडू. आयुष केने विचार करतोय, विशाल घरत कडून गायडन्स दिलं जाते, काय चाललंय, कसं करतोय, अजिबात टेन्शन घेऊ नको, तू करू शकतोस, तुझ्याकडे ती ॲबिलिटी आहे, तुझ्यात जी ताकद आहे, हाच उष्मा, हीच प्रेरणा एक आयकॉन खेळाडू विशाल घरतच्या कडून दिली जाते. 13 चेंडू आणि 38 धावांची गरज. प्रफुल्ल पांचाळ या वेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला, कार्पेट पद्धतीने खेळून काढलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. विशाल घरत जीवाच्या आकांताने पलटोय, कारण स्वतः क्रीजवरती राहणं खूप महत्वाचं आहे. 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहतोय 30. आता मात्र 36 धावांची गरज. 12 चेंडू 36 धावा. कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, कोणाला जबाबदारी दिली जाईल, कुठेही जाऊ नका. आपण पाहतोय केपीएलचा पर्व 5वं आणि या शेवटच्या दिवसातील पहिला सामना हर्षिता 11 वर्सेस श्रीराम स्पोर्ट्स. ऐकूया डीजेला.
या ठिकाणी एक क्रिकेट मधलं लेजंड व्यक्तिमत्व आपण पाहतोय उत्तम जे घरत या ठिकाणी येताना एक उत्कर्ष खानिवड्यामधून खेळताना अगदी चेंडू पट्ट्यात आला ना तर मात्र समजायचा तो षटकार. एवढी ताकदवान खेळाडू उत्तम. चला 11 मिनिटं या ठिकाणी फिनिश झालेली आहे. तर तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती मिस्टर विशाल. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला दिशा दिले लेग साइडला चेंडू जाईल, वन बाउन्स करत चौकार, 4 धावा. चेंडू आलेला आहे. 11 चेंडू 32 धावा. विशाल गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राइक एंड वरती सुद्धा विशाल आहे. काय घडलं जाते, शॉर्ट पिच चेंडू जेवढे हाताळले जात आहेत ना त्या शॉर्ट पिच चेंडू वरती मात्र जोरदार प्रहार केला जातोय. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल दन दन करत, तेज तरार, चौकार. आत्ताचा चौकार मात्र नक्कीच पारितोषिकांचा चौकार असेल. कुशल अनिल भोईर यांच्याकडून 1500, हर्षिता राकेश घरत यांच्याकडून 1000. बघूया काय घडेल. 2500चा चौकार असेल, कारण 2 चौकार आतापर्यंत बॅट मधून आलेले आहेत. जर तिसरा चौकार आला तर 2500चा असेल. विशाल टू विशाल, विचार आणि थोडस अजय सुद्धा जवळ येताना पाहतोय, अगदी एस्टॅनच्या लागून किपिंग करतोय. या वेळेला बघा जखडून ठेवलं. निर्धाव चेंडूचे सांगता होते. या निर्धाव चेंडूने थोडं प्रेशर पुन्हा एकदा श्रीराम स्पोर्ट्स संघावरती. 9 चेंडू शिल्लक असतील, धावा हव्यात 28. 9 चेंडू 28 धावा. प्रफुल्ल पांचाळचं कौतुक करावं लागेल की पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यानंतर जखडून ठेवला आणि 8 धावा फक्त आपल्या निर्धारित षटकामध्ये दिल्या. यावेळेला बॅटची कडा लागलेली असताना चेंडू जातोय बॅक साइडला, दन 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 करत येतोय, चौकार. आठ चेंडू 24 धावा. फक्त 6 चौकार किंवा 4 षटकार. 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8. गोलंदाजी मार्क मध्ये विशाल, स्ट्राइक एंड वरती सुद्धा विशाल. या वेळेला अप्रतिम चेंडू हाताळलाय. विशालला काही चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूचे सांगता होते. 7 चेंडू 24 धावा. अप्रतिम किपिंगचं प्रदर्शन अजय घरत. अगदी जीपीएलच्या वेळेला पण म्हणा किंवा एपीएल आग्री प्रीमियर लीग किंवा ग्रामीण प्रीमियर लीग त्यावेळेला अगदी क्लोज किपिंग, अप्रतिम किपिंगचं प्रदर्शन घडवतोय अजय घरत. 40+ चा खेळाडू असला तरी नजर मात्र अगदी घारीप्रमाणे आहे. चेंडू वरती त्याच कटाक्षाने पाहत असतो. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवले, चेंडू जाईल सीमारेषेकडे, 6 धावा. सहा चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 6 चेंडू 18 धावा. बघा हर्षिता 11 ने जेव्हा 3 षटकांचा सामना केला होता ना त्यावेळेला त्यांच्या 52 धावा होत्या. श्रीराम स्पोर्ट्सने 3 षटकांचा सामना केलाय,
त्यांच्या 48 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. परंतु शेवटचं षटक हाताळायला निलेश आला होता श्रीराम स्पोर्ट्स कडून. ती जबाबदारी निलेश सारखं षटक कोण हाताळेल, कारण निलेशने अवघ्या 13 धावा शेवटच्या षटकामध्ये दिल्या होत्या. त्यामध्ये 2 विकेट सुद्धा, 1 विकेट अजय घरतला तंबूत पाठवलं होतं. यावेळेला निलेश सारखी कामगिरी कोण करेल? 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. यानंतर मात्र लगेच गावदेवी स्पोर्ट्स आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, वेळ घालवू नका. 6 चेंडू 18 धावा, महत्वाचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी येते स्वतः लेजंड क्रिकेटर अजय घरत. यावेळेला चेंडू हवेत आहे. स्वतः अजय घरत त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मात्र या ठिकाणी अर्जित झाली. प्रयत्न चांगला होता पण जास्त चेस करावा लागला, रनअप जास्त घ्यावा लागला, त्यामुळे आपण पाहिलं झेल ड्रॉप होतोय. आणि जे श्रीराम स्पोर्ट्सला हवं होतं की विशाल घरत आमचा स्ट्राईकला असायला हवा. विशाल गोलंदाजी जेव्हा करत होता ना पहिलं षटक, त्यावेळेला अजयने प्रहार जोरदार सुरू केले होते. आता मात्र ईट का जवाब पत्थर से, आप शेर तो मैं सव्वा शेर, कौन जीतेगा ये बैटल? यस, यावेळेला अप्रतिम चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. थोडासा विचार करायला भाग पाडले विशालला, कारण बॅटल खूप महत्वाची आहे. विशाल वर्सेस अजय, ही बॅटल श्रीराम स्पोर्ट्स वर्सेस हर्षिता 11 अशी आतापर्यंत होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र विशाल वर्सेस अजय. 4 चेंडू 17 धावा, 4-17, किसको है खतरा? हा सामना जर श्रीराम स्पोर्ट्सने जिंकला तर नक्कीच टेबल टॉप. आयकॉन खेळाडू आहेत. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, बॅटची कडा लागली फक्त, आणि तितकंच चांगलं बॅकअप सुद्धा चांगला झालाय. चापलचं कौतुक करावं लागेल, कारण चापल हर्षिता 11 मध्ये किपिंगचा अनुभव जास्तीत जास्त अजयकडे आहे. मात्र अजय गोलंदाजी मार्क वरती आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये चापलने एक चांगली भूमिका बजावलेली दिसते. 3 चेंडू 16 धावा, 3-16, षटकारच वाचवू शकतात. या सबमरीन डिलिव्हरी, आणि काय घडलं? 1 नंबर चेंडू हाताळला होता अजय घरत यांनी. मात्र सुनील चापलला किपिंगचा कमी अनुभव आहे आणि त्याच वेळेला मात्र त्यांच्या पायाखालून चेंडू गेला, दणदण करत आलाय नशिबाचा चौकार. आपल्या दारामध्ये येते आणि आपण म्हणतोय की नाही, मला पाय भिजवायचे नाहीत, अशी स्थिती झालेली आहे. अगदी गंगामाया दारात आली होती, निर्धाव चेंडू झाला असता, मात्र चापल कडून चुकी झाली. झोपला जरी असता ना तरी मात्र यश आलं असतं. आणि या वेळेला मात्र चेंडू येतोय सेफ झोन मध्ये, 1 बाउन्स चौकार. चौकार गेला तरी चालेल, टाळ्यांचा गडगडाट होतोय हर्षिता 11 मध्ये, कारण 2 षटकारांची गरज होती. आता मध्ये चेंडू शिल्लक असतील 1 आणि धावा हव्यात त्या 8. 1 चेंडू 8 धावा. आता फक्त हर्षिता 11 तेव्हाच हरेल ज्या वेळेला अजय घरत चुकी करेल. रन रेट सुद्धा खूप महत्वाचा आहे. एक चेंडू 8 धावा. तर श्रीराम स्पोर्ट्स साठी मॅच गेली तरीही काही हरकत नाही, पण रन रेट चांगला अबाधित ठेवायचा आहे. चला पुढचा चेंडू अजय यांचा.
यावेळेला चेंडू आहे पॉइंटच्या दिशेने, स्वतः संदीप पाटील त्या ठिकाणी चेंडूचं रक्षण करताना पाहिलं, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. नितीश तरे, आपण स्टँड मध्ये न जाता पॅव्हिलियन मध्ये यायचं. इकडे या, समालोचन कक्षाकडे या. नितेश विजय तरे, अप्रतिम मॅच आपण पाहिली की पहिल्या इनिंग मध्ये आपण 65 धावा होताना पाहिल्या. अजय घरेची खेळी अप्रतिम खेळी, तदनंतर प्रफुल्ल पांचालची खेळी आणि शेवटच्या 2 चेंडूसाठी आला सुनील घरत, त्याने सुद्धा 8 धावा केल्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये. म्हणजे आणि तब्बल संघाला नेऊन ठेवलं 65 धावांवरती आणि त्यांचा पाठलाग करत असताना 24 चेंडूमध्ये 62 धावा. काय